नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, सकाळी आज लवकर उठून पटापट आवरायला घेतलेलं होतं. आज गुढीपाडवा होता ना, त्यासाठी आपण पटक्यात आवरायला घेणार आहेत. तर मी आता सकाळी 5 वाजता माझी अंघोळ वगैरे झाली आणि मी आवरायला घेतलेलं होतं. आता आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे. गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आपला पाडव्याचा सण, नवीन वर्षाची सुरुवात होते आणि म्हटलं चला आपण सकाळी सकाळी आहे ना लवकरच स्वयंपाकासाठी लवकर उठावं लागतं आणि आपल्याला जर पुरणाचा स्वयंपाक करायचा राहिला ना मग लवकरच उठून करावं लागतं. तर ते बाकीचे सगळे झोपलेले आहेत आणि आपल्याकडे पावसाचं वातावरण पण होतं. रात्री खूप ढगाळ वातावरण होतं आणि खूप विंजा वगैरे होत होत्या. थोडा पाऊस पण आला होता आणि पावसाचं म्हणजे थोडी घाणच झाली. खूप वादळ पण होतं. मग थोडं रात्री लाईट जाये खूप उशीर झाला झोपायला पण. म्हणजे रात्रीचं 2-3 वेळेस जागरण पण झालं. उठणं बसणं त्याच्यामध्ये काही झोप झाली नाही. पण चला ठीक आहे म्हटलं, चला आपला सण आहे तर त्यासाठी लवकरच उठावं लागणार आहे. तर मी 4:30ला उठलेली होती आणि लवकरच आवरून घेऊ म्हटलं. तर 4:30ला उठले, मग आंघोळ वगैरे झाली ना. आता 5 वाजलेले होते. 5 वाजता म्हटलं डाळ टाकून देऊ. मग डाळ टाकायचं, डाळ शिजेन तोपर्यंत म्हणजे डाळ शिजते. मग आपल्या पुरणाचं खूप हे असतं. तर मग मला कणिक मळायची होती. तर मग मी त्यासाठी लवकरच उठून घेतलं. मग मी आता पहिले डाळ टाकून घेते म्हटलं. बाकीचे कामं देवपूजा वगैरे ते नंतर होतील, पण डाळ शिजायला पण वेळ लागतो. तर बघा मी डाळ पूर्ण स्वच्छ म्हणजे स्वच्छच होती ती, पण पाहून घेतलं मी परत. मग तिला ते आता स्वच्छ ठेवून धुवून घेते आणि आपलं पाणी ठेवून दिलेलं आहे कुकरमध्ये. पाणी गरम होते तोपर्यंत 2-3 पाण्याने मी मस्त स्वच्छ डाळ धुवून घेते. आणि बघा डाळीचं किती पांढरं शुभ्र पाणी निघतं आहे ना. तर असं पूर्ण पाणी निघतं, त्यासाठी ना तिला 2-3 वेळेस मस्त स्वच्छ धुवून घ्यावं लागते. आणि आपली डाळ स्वच्छ धुतली ना मग तिचा फेस वगैरे जास्त काही निघत नाही. तर बघा ते कसं रेडीमेड डाळ आहे ना, तर पावडर वगैरे लावलेली असते त्याच्यामुळे तिचं खूप असं पांढरं पाणी निघत होतं. तर मी परत जोपर्यंत पांढरं पाणी निघत होतं तोपर्यंत धुवून घेतली तिला. म्हटलं चला आता 2 वेळेस झाली, आता 3ऱ्या वेळेस पण परत धुवून घेतली मी तिला. 3 वेळेस डाळ धुवून घेतली. मग नंतर आपलं पाणी गरम झालं, त्याच्यामध्ये पळीभर तेल टाकलं. पळीभर तेल टाकलं म्हणजे तेल टाकल्याने ना आपली डाळ खूप छान अशी मऊ शिजली जाते. त्यासाठी ना त्याच्यामध्ये पाणी टाकावं लागतं. आणि बघा मी आता माझं 3 लिटरचा कुकर होता ना, तर माझी ही 1.5 पावशर डाळ होती. तर मग मी ते 1.5 पावशर डाळ असल्यामुळे ना, तर मी अर्ध्या कुकरच्या वरती पाणी ठेवलेलं होतं. आणि आपल्याला काही जास्तीचं पाणी ठेवायचं नव्हतं त्याच्यामध्ये, त्यासाठी मी अर्ध्या कुकरच्या वरतीच टाकून घेतलेलं होतं आणि मस्त तेवढ्या पाण्यात खूप छान डाळ शिजून जाईल. तर बघा मी नंतर मग परातीत आपलं मोठा 1 चमचा मीठ टाकलं, पळीभर तेल टाकलं. आपल्याला आता कणिक मळून ठेवायची आणि अर्धा चमचा हळद टाकली आणि 1 चमचा मी आता ही साखर टाकून घेते. कारण की आहे ना मस्त आपल्या कणिकला आहे ना असं वातडपण वाक येतो ना, ते वाक येण्यासाठी आपण एवढं सगळं व्यवस्थित टाकून घेणार आहेत. आणि आपल्याला आता शेरभर कणिक मळायची आहे, त्यासाठी मी बरोबर अंदाज घेतलेला आहे. माझं परफेक्ट अंदाज आहे, त्याच्यामुळे मी तो बरोबर त्याच्याप्रमाणे घेतलेलं आहे. आणि आता मी हे सगळं पाण्यात टाकून मिक्स करून घेते आणि नंतर आपली ना कणिक खूप छान अशी मस्त लोकण गहूची कणिक गाळून मिळून ठेवलेली होती. आपण कपड्यानेच गाळून ठेवलेली होती पहिल्या दिवशी. तर बघा मी आता मोजून घेते 2 माप. आता 1 माप टाकलं आणि परत अजून दुसरं माप अर्धं, म्हणजे जास्तीचं अर्धं माप टाकलं नंतर मी. म्हणजे आपली 3 पावशर कणिक मळून घेतलेली मी. अजून पळीभर तेल टाकलं त्याच्यामध्ये आणि खूप छान अशी मस्त चोळून अशी कणिक भिजून घेतलेली आहे. तिला जास्त अशी रगडावं नाही लागत. मऊ मऊ असे हात करून हळूहळू अशी मस्त मळावं लागते तिला. तर बघा आता मी खूप छान अशी पहिले मळून घेते आणि मग नंतर तिला पाणी टाकून अशी भिजू देते. तर बघा आता खूप छान झालेली आहे आणि आता मस्त तिला पाणी टाकून म्हणजे थोडी अशी लसलसं भिजावं लागते आणि नंतर ओला कपडा टाकून तिला थोडी अशी 2-3 ताससाठी मुरू द्यावं लागते. तर आता ती पूर्ण बघा आता खूप छान झालेली, पण अजून ही म्हणजे तशी एवढी झालेली नव्हती. आपण तिला 2 तास ठेवणार आहेत. तर आता मस्त तिला मी पांढरा कपडा गुंडाळून ठेवते आणि झाकून ठेवली तिला. बघा आपली डाळ पण खूप छान शिजली गेली, मऊ झालेली मस्त. आणि पाणी तर अजिबात राहिलेलं नाही आणि खूप छान झाली. बघा दाबून दाखवली तुम्हाला. फक्त तिला आता मॅशरने मस्त मी मॅश करून घेते, म्हणजे आपली डाळी जास्त गाळताना आपल्याला त्रास होत नाही. मग हे बघा खूप छान शिजली ना डाळ, तर त्यामुळे काहीच त्रास होत नाही. आता याच्यामध्ये मी साखर टाकून तिला मस्त गरम करून घेणार आहे. तर मी हे बघा आपलं पावशरचं माप आहे ना, तर मी ती आपली पावशरचं अर्ध्या म्हणजे सपाट पावशर घेऊन घेतलेलं आहे. तर आपली अस्तेरला थोडी कमी डाळ होती, सपाट अस्तेर होती ना, तर त्यासाठी मी आपण अर्धा पावशर डाळ म्हणजे सपाट पावशर साखर घेतलेली मी सपाट पावशर. गूळ तुम्हाला गूळ वाटेल तर तुम्ही गूळ पण टाकू शकता, पण आम्ही साखरच टाकून घेतो आहे. बघा चांगले मिक्स करून घेते आणि कुकरमध्येच मस्त अशी गरम करून घेते, म्हणजे साखर आणि डाळ एकजीव होऊन जाईल आणि नंतर मग आपण थंडी झाल्यावर तिला गाळून घेणार आहेत.
तर बघा आता खूप छान अशी मस्त गरम झालेली आहे साखर, चांगली त्याच्यामध्ये वितळलेली. बघा थोडं पातळ झालं ना पुरण, तर खूप छान झालेले. तोपर्यंत म्हटलं चहा घेते. आपलं कसं असतं सकाळी सकाळी लवकर उठलं म्हणजे चहा घेतल्याशिवाय बरं वाटत नाही. तर मग मी तोपर्यंत चहा उकळते, तोपर्यंत आपल्या दारावरती उंबरठ्याला पाणी टाकून मस्त पुसून घेते आणि आपल्या तुळशीला त्याला दिवा लावून घेते. म्हटलं मग चहा घेतला आणि मस्त मी आता दिवा वगैरे लावण्यासाठी आली. आपल्या तुळशी मातेला पहिले पाणी टाकून देते म्हटलं. मग तुळशी मातेसाठी पाणी घेतलं आणि मस्त पाणी ते टाकून देते आणि दिवा वगैरे लावून देते म्हटलं सकाळी सकाळी. केव्हाची अंघोळ झाली पण बाहेर निघाली नाही. म्हटलं चला थोडं अंधारच होतं ना, मग आज काही बाहेर निघाली नाही मी. डाळ वगैरे टाकून कणिक मळून मग बाहेर जाऊ म्हटलं आपण. ते कसं ते पण चांगलं भिजलं की मग थोडं चांगलं म्हणजे पोळ्या वगैरे खूप छान येतात. नाही तर मग थोडा उशीर झाला ना, मग आपल्या गच्चीवरती पण खूप ऊन होऊन जातं ना, मग त्रास होतो गच्चीवरती करायला पण. आणि त्यामुळे म्हटलं चला पटकन जेवढं झालं ना तेवढं करून घेऊ. तर मग मी पटापट आवरायला घेतलेलं होतं. मग आता तुळशी मातेला दिवा, आपल्या इकडे रांगोळी तिकडे रांगोळी, आपलं काही खूप चालतं. अजून आपली देवाची पूजा वगैरे पण राहिलेली होती. पण मग जेवढं पटक्यात करता येईल ना तेवढं पटक्यात करायचा प्रयत्न करत होते. बाकीजण तर झोपलेलेच होते. अजून तिचे पप्पा झोपलेले होते आणि दादू आणि ताऊ पण झोपलेले होते. आता त्यांना उठवेन, त्यांचे पण पटापट आंघोळ करायला लावेल. सणाच्या दिवशी ना पटकन आवरून घेतलं ना, मग आपले पुढचे कामांना पण काही उशीर होत नाही. तर मग मला पण पोळ्या टाकायचं खूप टेन्शन आलेलं होतं. ऊन होतं तर म्हटलं चला अजून तर काही वेळ नाही आहे. आता माझे 6:30 वाजलेले होते, तोपर्यंत सगळी कामं झालेली होती. मग आता चहा पाणी ते सगळे उठले की त्यांची चहा वगैरे झाली का मग मी गच्चीवरती जाणार होती. पण थोडं माझं पायाचा पण खूप त्रास होत होता. पाय मुरगळून गेला ना तर मला खूप त्रास होतो आहे. पाय सुजून गेलेला आहे, तर थोडं चालायला पण त्रास होत होता. पण त्यासाठी मग म्हटलं जाऊ द्या, सण आहे ना तर आपल्याला आज लवकरच उठून करावं लागणार आहेत. तर पटापट आवरायला घेतलं. मग आपला दिवा लावला, धूप दाखवला आणि तुळशी मातेला आपला नमस्कार केला. तर खूप छान असं मस्त वाटत होतं बाहेर. पण हवेने काही दिवा राहत नव्हता, कारण की कालपासून खूप वातावरण खराब झालेलं होतं आणि रात्री तर थोडा पाऊस पण होता. आणि तर बघा 2 वेळेस दिवा लावला, तेव्हा दिवा खूप छान असा राहिला मग दिवा. नंतर मग मी घरात आली, म्हटलं चला आपल्या देवांना थोडं साफ करून घेऊ. देव पण थोडे असे खराब वाटत होते, तर त्यांना पण मस्त पितांबरीने असं स्वच्छ करून घेतले मी. म्हटलं चला घासून घेते मस्त स्वच्छ. आणि देव पण खूप छान असे चमकले ना, मग देवघरांमध्ये खूप छान असं वाटतं. तर मग मी प्रत्येक सणाला देव घासते, आपले भांडे वगैरे तांब्याची ते सगळं घासून स्वच्छ करते. तर मग मी सगळे देव पण घासायला घेतले, घासून धुवून परत तिथे आपण थोड्या पाठीवरती ठेवून दिलेलं आहे. म्हटलं चला नंतर मग आपण ते सगळं व्यवस्थित लावून म्हणजे ठेवून देणार आहेत पुसूनपासून आणि दिवाबत्तीला करणार आहेत. बघा आता सगळे देवं ठेवली आणि मस्त दिवा लावून घेतला. आता धूप लावून घेते आणि फुलं, एवढी छान फुलं आणलेली. तिच्या पप्पांनी पण खूप छान फुलं आणलेली होती. मस्त थोडी फुलं आणा म्हटलं मार्केटमधून, तर मार्केटमधून खूप छान फुलं आणली होती ना. तर आपण सणाच्या दिवशी फुलं वगैरे राहिले ना देवांना खूप छान वाटतं. तर बघा मस्त फुलं, आपले शेवंतीची फुलं होती आणि झेंडूची फुलं होती. मस्त फुलं घेतली आणि फुलं रांगोळी टाकली आणि मस्त वाटत होतं. बघा खूप छान असं प्रसन्न वाटत होतं. देवपूजा वगैरे सगळं झालं ना, पटक्यात लवकर उठलं ना मग सगळी कामं पटापट होतात. आता माझं देवपूजा झाली ना, मग आता मी गच्चीवरती झाली. नंतर बघा चूल वगैरे पेटवली आणि आपल्या मस्त पोळ्या टाकणं चालू होतं. खूप छान अशा मस्त मोठ्या मोठ्या पोळ्या जमत होत्या. तर भराभर मी पण पोळ्या करून घेत होती. पोळ्या करायला पण चांगले गहू राहिले ना, पोळ्या पण खूप छान येत राहिल्या ना, तर मस्त मजा वाटते जशी. तर बघा माझ्या पण तसंच खूप छान अशा मस्त पोळ्या येत होत्या, मऊ लसलसीत पोळ्या झाल्या. आणि बघा आता सगळ्यात तिथेच घड्या करून घेत होती आणि तिथेच घडी करून ठेवून देत होती मी. तर मग मी ते घड्या करायचं पण काम करते. माझा दादू चुलीला लाकडं वगैरे लावून देत होता, ताऊ थोडं खालचं आवरत होती. तर मी पण पटापट स्वयंपाक केला. नंतर बघा आपला सगळा रस, सार, भात, पुरणपोळी, कुरडई, पापड, भजी सगळं झालं आणि देवाला नैवेद्य दाखवला आणि ते पण जेवायला बसले. हा ताट देवाला दाखवून दिला, पण तुम्हाला काही दाखवणं झालं नाही देवांना दाखवलं तर. मग नंतर त्यांना जेवण दिलं आणि त्यांनी पण जेवण केलं आणि बाकीचं मी गरम गरम भजी वगैरे सगळं काढत होती. दादू बसला तो आणि ते बसले जेवायला. आणि नंतर मग मी तावून मी बसले. नाही पहिले मग ते डबा द्यायचा होता, आमच्या आजीबाबांनी त्यांना घरी डबा द्यायचा होता. ते काही आले नाही, बोलवलं त्यांना पण ते नाही म्हणत होते. मग त्यांना डबा वगैरे पॅक केला आणि त्यांना पण पुरणपोळी मस्त तव्याची खापराची पोळी होती ना, त्यांना पण आवडते. म्हटलं चला तर देऊन देऊ. मग त्यांना पण डबा दिला. नंतर आमच्या मुक्त्यासाठी पण काही पोळ्या वगैरे दिल्या मी थोड्या. तर दोघींना सगळं डबे वगैरे पॅक करून मग मस्त दिले आणि मग मी नंतर ताऊ आणि मी जेवायला बसले. मग तिचे पप्पा गेले गावाला डबे वगैरे घेऊन. दादू पण मला
मदत करत होता. माझा दादू पण खूप मदत करतो. सण वगैरे राहिला की त्याने बाकीचं कामं करून घेतली. ताऊने बाकीची केली आणि तिचे पप्पा बघा आता आमच्या गावाला जाण्यासाठी तयारी करत होते. मग आमचं सगळं झालं, जेवणं वगैरे झाली आणि मस्त मी आता किचन ओटा क्लीन केला आणि आता घर वगैरे झाडून पूर्ण भांडी बाहेर काढली आणि आता आपण पोछा मारायला घेतलेला आहे. पूर्ण भांडी घासली, भरपूर भांडी होते, मोकळे-चोकळे बाहेरच बसून घासून घेतली आणि आता मस्त छानसा असा पोछा मारून घेते आणि मग आज आपला सण अशा पद्धतीने झाला. आणि आम्ही आज गुढी का बरं उभारली नाही, आमचे सासरे वारलेले होते ना, तर वर्षभर काही चालत नाही, त्यासाठी आम्ही काही गुढी वगैरे काही बांधलेली नव्हती. आणि मग आता बाकीची सगळी कामं आवरायला घेतली, पटापट जेवणं वगैरे सगळं आणि देवांचं दाखवून दिलं आणि सगळं आपलं आवरणं झालं. आणि आजचा सण खूप छान झाला आणि असा सण सगळा व्यवस्थित आणि खूप छान पद्धतीने आपण पारंपरिक पद्धतीने करून घेतो. तर आज असंच आपलं लवकर लवकर आवरणं झालं सणाचं पण आणि सणाच्या निमित्ताने पटकन आवरून घेतलं. आणि मी आज मस्त खूप छान अशी साडी घातली आणि मस्त छानसं असं आवरून घेतलेलं होतं. तर बघा आता पोछा मारायला घेतलेला होता आणि पटकन आवरून जाताना आपली कामं पण उत्साहाने आज सकाळची कामं करते पण खूप असं उत्साहच होता, थकवा असा अजिबात आलेला नव्हता. एवढा पाय दुखत होता माझा तरी पण मी आज सगळं व्यवस्थित म्हणजे असं तरी अंगावर सहन करत होती आणि मस्त पटापट आवरत होती. तर म्हटलं चला आजचा ब्लॉग तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला दाखवायला थोडा उशीरच झाला, तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते. कसं वाटलं आमचा आजचा गुढीपाडव्याचा सण ते कमेंट करून सांगा. आणि आमचा साधा आणि सिंपल सण झाला साजरी. तर जसं आपला सण साजरी झाला साधा आणि सिंपल जशा पद्धतीने करता आला तसं केलेलं आहे. आज काही गुढी वगैरे आमच्या इथं चालत नव्हती, त्यामुळे काही गुढी उभारलेली नाही. वर्षभर आम्ही म्हणजे आमच्या ते कोणी वारले ना, तर मग वर्षभर आम्हाला गुढे वगैरे काही गुढी काही वाळवणाचे पदार्थ ते सगळं काहीच करायला चालत नाही, तर त्यासाठी काही केलेलं नव्हतं. आणि बघा मस्त बकेट घेतलेली होती ना, त्याच्यामध्ये खूप छान अशा हौशीने घर पुसायला घेतलेलं होतं. कंबर वगैरे दुखतं ना, त्याच्याने काही थोडंसं वाकायचं काम कमी होतं बा आपलं. चला हाताने तर करतच माणूस, पण म्हटलं चला आता आहे तर मग त्याच्याने पुसून घेऊ पटापट पटापट. मुलंसुद्धा हौशीने पुसून घेतं, त्यासाठी मग घेऊन आलेली होती. आणि आता पटक्यात कामं होतात, तर पटापट मी पुसायला घेतलेले होते. आणि आजचा ब्लॉग इथंच थांबवते.